श्री स्वामी समर्थ. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय जी निर्गुण, जय जय सनातन, जय जय दागर्णा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालजी नृपती, समर्चनी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणवणे येते परब्रह्म, वेदांत आवडे तयासी श्रवणे करते दिवस निशी, केरळी कराधिक शास्त्राशी, वेतने देऊन ठेवले त्या समय मुंबापुरी, विष्णुभुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणे लोकोपदेश, त्यासी आणावे कोलकटचे हेतू जाऊन नृपापोती, बहुत कोरे खटपटी, बोअसे शेवटी आणले, रात्रंदिव नृपमंदरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, रीती तेथे अंतरी, नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकात, स्तुती करता जनसमस्त, सदा चर्चास वेदांत राजगृह होत असे, एके दिवशी स्थिती ब्रह्मचारी दर्शना येते, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते त्यावे, पाहावे तींचे लक्षण, ब्रह्मचारी करते वाचन, काय वेदांत विषय काढून प्रश्न करीत स्वामींशी, ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निधान, ऐसे 19 सत्वर येते राजा हसले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुणे ऐसी विचित्रवृत्ती, बुवा म्हणती काय म्हणे, हा तो वेडा सैन्याशी भुरळ पडती लोकासी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने रोग भांजले, तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलते हसत तरी तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुणे तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंगपूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असे ना, ऐसे ब्रह्मचारीने बोलले, पातले आपल्या स्वस्थाने, विकल्प पाहते म्हणे, स्वामींशी तुच्छ मानले, नित्य नियम सारोणी, ब्रह्मचारी करता शेण, जवळी पारशी दोघे जण तेही निद्रित झाले, निद्रा लागली बुवासी, लोटले काही निशी, एक स्वप्न तयाशी चमत्कारिक पडलेसे, आपल्या अंगावर शिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे, ऐसे पाहुणे ब्रह्मचारी कडबरीने उठले लवकरी, बोबडे वळले वेकरी, शब्द एक न बोलवे, जवळे होते जे पारशी, जागृत आली तयासी, त्यासी धरणे बुवासी सावध केले त्यावेळी, मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगते समजत, म्हणती आता काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडले, असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नांची खदा खदा स्वामी असले, मग काय बोलते यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे, जरी इच्छत असे तरी स्वप्ने देखणू शकसी, काय म्हणून बेलासे, जरी वृथा काय भय मानतोसी, मग ब्रह्मपद जाणे कैसे, ब्रह्म पद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हातानेची, बुवा प्रति पटली कोण धरले, तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सद्गती, तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेले गोळणी, ब्रह्मपदा योग्य जाणे, इति स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत सदा प्रसद, भाविक भक्त सप्तमोध्याय, गोढा श्री राजधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय सुखदामा, जय जय परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्राम, अनंत विषानंत, राजे निजाम सरकार त्यांचे पदरी तप्तदा, राजे राय बहादूर शंकर राम नामक, 6 लक्षांची जागिरी त्याप्रती सकल सुखे अनुकूल असते, विपुल संपत्ती संतती काही कमती असते, परिपूर्व कर्म अगाध तया लागता ब्रह्मसंबंध, उपाय केला नैवेद परिणाना, बाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून छैन पडे रात्रंदिन, गेले शरीर सुखन गोडन लागे अन्न पाणी, नावडे भोग विलास सुखोपभोग कैसे नित्यास, निद्रातयेची रात्रंदिस चिंता, नळे पोळले केले कित्येक अनुष्ठानाचे, तैसेचे ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिलेली दाने, आरोग्य व्हावे म्हणून वेटले संसार सोक्यासी, त्रासले या बहु यात्रेसी, कृष्ण वर्णाला शरीरासी रात्रंदिन चैनसे, कोणा लागे जावे शरण मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ, मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी, सेवा केल्या बहुसम, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, येती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दूर, तरी ते तेथेच राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा, हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी पुरीत आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित, त्या नगरीच्या नरणारी कामधंदा करते घरी, स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगते, कित्येक प्रातस्नाने करुणी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पाय समर्थ चरणी, जाती अति त्वरिणे, इति स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय, गोढा श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु, इति स्वामी चरित्र सारामृत, अष्टमोध्याय, श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती, ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जपे ध्याने अखंडित चालती, दिगंतरी गाजली खाती, कामना धरून चित्ती, बहुत लोक दर्शन येते अक्कलकोटी नगरात,
ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येथे धावणे. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी पीर संन्यासी येथे पे किती वर्णावे महिमान तेथे जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष बासू लागले. अस्वैसे नगरात शंकरा प्रवेशता आनंदमय झाले. चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावे म्हणून विनंती करायला स्वामी चरणी. तरी आपणाला कोणी द्रव्य काही देईन. बाईस द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तेच मानस. म्हणे मी इतके करीन 2 शस्त्र रुपये द्या की. ते म्हणते बाईसी इतके कार्य जरी करसी तरी 10 शस्त्र रुपयांशी देईल सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदके घेऊन करी संकल्प आपण सोडा. शंकरराव तैसे करिता बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रति कार्य आपले करीन. बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोर बोलीन. परिपूर्ण कर्मे लागून या लागून ब्रह्मसंबंध पिडतो. तरी आता कृपा करून मुक्त करा व्याधीपासून. ऐसे एकतावर दानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशानभूमीत आले त्रास त्वरित. एका नूतन खांचेत निजले छाटी टाकून. सेवेकरी शंकरावासी म्हणते लीला करुणेसी. चुकले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकरावे त्या दिवशी खाना दिला फकीरासी आणि शेकनूर दर्ग्याचे एक कपनी चढविले. मग काही दिवस लोटत स्वामी राजा अज्ञात पित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावे. हे घ्यावे ते औषध तेने जाईलेच ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राजा वैद्य व्याधी पळे आपणासी. प्रकृतीस आराम पडला. गाव गेले स्वनगरात. काही मास लोटला त्याला ब्रह्मसंबंध सोडले. मग पुन्हा आनंद आले दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणते व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 6 शस्त्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिता. गावाबाहेर आहे मारुती तेने चुनगीचे निश्चय. मठ तुम्ही बांधावा ऐसे एकांत स्थानी. राहणार नाही कोणी ऐसे विनंती स्वामी चरणी. कारभारी करिता ती सर्वानुमते ते तिची मठ बांधल्या चुनगीची. कीर्ती शंकररावाची अजराम राहिले. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत भावी भक्त नवोध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभवंतु श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. असेच श्री स्वामी चरित्र सारामृत याचे सर्व अध्याय ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.